आजचा जो बायोडाटा आहे तो सातारा जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित मुलीचा आहे. मुलीची संपूर्ण फॅमिली पुण्यामध्ये स्थायिक आहे. विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर का या अपेक्षित बघत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्याने नक्कीच त्याचं लग्न जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1997. उंची मुलीची 5 फूट 3 इंच आहे. मुलीचा हा रंग गोरा आहे. मुलगी दिसायलाही सुंदर आहे. मुलीचे शिक्षण हे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असून मुलीने काही कोर्स केलेले आहेत आणि मुलगी सध्या पुण्यामध्ये एका नामांकित कंपनीमध्ये जॉब करत आहे. वार्षिक 10 लाख रुपये एवढा मुलीला पगार आहे. मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि भाऊ अशी त्यांची फॅमिली आहे. मुलीचे वडील हे पेन्शनर आहेत. मुलीचं मूळचं गाव आहे सातारा जिल्ह्यातील आहे, पण त्यांचं संपूर्ण कुटुंब हे गेली अनेक वर्ष झाली पुण्यामध्ये स्थायिक आहे. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा आहे की मुलाचं मूळचं गाव हे सातारा जिल्ह्यातील असावं. मुलाचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून उच्च शिक्षण झालेलं असावं, जसे की इंजिनिअरिंग फील्ड आहे, BCA आहे, MCA आहे, BCS आहे, MCS आहे, MBA आहे किंवा कोणत्याही क्षेत्रातून मुलाचं उच्च शिक्षण झालेलं असावं आणि तो मुलगा पुण्यामध्ये जॉब करणारा असावा. मुलाला वार्षिक किमान 12 लाख रुपये एवढा तरी पगार असावा. त्यासोबतच मुलाचा जर का पुण्यामध्ये फ्लॅट असेल तर उत्तमच आहे, किंवा एखाद्या मुलाचा पुण्यामध्ये फ्लॅट नसेल तर इतर ठिकाणी तरी मुलाचे काहीतरी स्थिर स्थावर मालमत्ता असावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मुलगा हा स्वभावाने चांगला असावा, मुलगा हा निर्व्यसनी असावा आणि मुलगा हा 96 कोळी मराठा कास्टमधील असावा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर काही अपेक्षित बघत असाल तर तुम्हाला स्क्रीनवरती हे 2 नंबर दिसत आहेत. त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा आणि आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्या. तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर नक्कीच आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणी करा. नाव नोंदणीसाठी तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नाव नोंदणी करू शकता किंवा ऑनलाईन व्हॉट्सअपवर तुमचा बायोडाटा फोटो पाठवून सुद्धा तुम्ही नाव नोंदणी करू शकता. आपलं विवाह केंद्र हे 100% विश्वसनीय आहे, 100% रजिस्टर आहे. आपल्या विवाह केंद्राच्या मार्फत कोणाची कसलीही फसवणूक ही अजिबात होत नाही. फक्त मराठा समाजातील वधूवरांची नाव नोंदणी केली जाते. आपल्या वधूवर केंद्रामध्ये उच्च शिक्षित मुला मुलींसाठी वेगळा सेक्शन आहे. त्या मुलांचा पुनर्विवाह आहे त्या मुला मुलींसाठी आपल्याकडे वेगळा सेक्शन आहे. त्यासोबतच ज्या मुलांचं शिक्षण साधारण झालेलं आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे वेगळा सेक्शन आहे. फक्त कमी शिकलेल्या मुलांसाठी आज मिळती स्थळे खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांनी नाव नोंदणी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्यासाठी मिळती स्थळे ही कमी प्रमाणातच आपल्याला मिळणार आहेत. बाकी उच्च शिक्षित मुला मुलींमध्ये आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळे उपलब्ध आहेत. त्यासोबतच आपल्या विवाह केंद्रामध्ये मध्यस्थी सुविधा सुद्धा आहे. काही पालकांना असं वाटत असतं की आपल्या स्थळावरती वैयक्तिक लक्ष दिले जावे आणि संपर्क सुद्धा आपल्या ऑफिस मार्फत व्हावेत, तर त्यांच्यासाठी अतिशय चांगली सुविधा आहे. मध्यस्थी सुविधेमध्ये आम्ही तुम्हाला पर्सनली स्थळे तुमच्या अपेक्षेनुसार सजेस्ट करतो आणि तुम्हाला आवडलेल्या स्थळांना संपर्क सुद्धा आपल्या ऑफिस थ्रू केले जातात. त्यांचा फॉलोअप सुद्धा आपल्या ऑफिस मार्फत हा घेतला जातो. विशेष प्रयत्न तुमच्या स्थळासाठी केले जातात. फक्त मध्यस्थी सुविधेमध्ये नाव नोंदणी करताना त्याची थोडीशी फी सुद्धा एक्स्ट्रा आहे आणि त्यामध्ये तुमचे काही डॉक्युमेंट्स घेतले जातात. ते डॉक्युमेंट्स तपासूनच तुमची त्यामध्ये नाव नोंदणी केली जाते. त्यामुळे नक्कीच मराठा समाजातील कोणीही तुमच्या ओळखीचं असेल आणि लग्नासाठी एक 100% विश्वसनीय विवाह केंद्र शोधत असतील तर आपल्या वधूवर केंद्राची माहिती त्यांना नक्कीच पाठवा. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.